मगाशी आपण शिक्षणाबद्दल बोललो तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की आम्ही येताना सुद्धा या राधानगरी तालुक्यातून येताना म्हणजे ही बरीच जी गावं आहेत अगदी खाली फेजवडेपासून ते अगदी वरचा सगळा भाग तालुक्याचा मुख्य रोड तिथून येताना एक गोष्ट जाणवली की मुलं सकाळच्या वेळेला भरतीसाठी प्रयत्न करत आहेत. मग कुणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतं, कुणाला आर्मीमध्ये जायचं आहे, ही त्यांची स्वप्न आहेत. पण त्या दृष्टीनं एखादं मार्गदर्शन केंद्र किंवा तसे त्यांना रनिंग ट्रॅक इथं उपलब्ध नाहीत. कारण माझा अनुभव असा आहे की मी म्हणजे या विद्यार्थ्यांशी जेव्हा बोललो तेव्हा मला असं लक्षात आलं की ते म्हटलं आम्ही या रस्त्यांवरनं पळतो, परंतु जेव्हा प्रत्यक्ष रनिंग करण्याची टेस्ट देण्याची वेळ येते तेव्हा मला ट्रॅकवरनं पळावं लागतं. आणि अर्थात ट्रॅकवरून पळणं आणि रस्त्यांवरनं पळणं याच्यामध्ये तो फरक असतो, ती फारकत होते. आणि याच्यामुळं मग बऱ्याचदा आम्हाला ते मार्गदर्शन मिळत नाही. काय बघताय तुम्ही या प्रश्नाकडे, कसं तुम्हाला हे जाणवतं का? नाही, आता काय झालंय की एकतर भरती प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि शहरातले मुलं जे आहेत ती तेवढी फिजिकली जेवढ्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या तुलनेने तेवढी फिट नसतात. माझा काय आरोप नाही, ते नैसर्गिक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भरती प्रक्रियेमध्ये ग्रामीण भागातल्या मुलांचं उतरण्याचं किंवा भरती होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यात आमच्या तालुक्यात सुद्धा हल्ली आता बघायला गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने मुलं त्यामध्ये सराव करतायत, कष्ट घेत आहेत, भरती होत आहेत बरेचसे अधिकारी. आणि आम्ही दरवर्षी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांची सत्कार वगैरे करतोय. पण तेवढ्यावर आमची जबाबदारी संपत नाही असं ही आम्हाला नक्कीच जाणीव आहे त्या गोष्टीची. आता मुलं त्या गावालगतच्या रस्त्यानं पळतात, ते प्रॅक्टिस करतात आणि त्यांना होते काय की ज्यावेळी प्रत्यक्ष मैदानात उतरावं लागते त्यावेळी ते रस्त्यावरून पळवलं जात नाही, त्यावेळी ग्राउंडवर पळवलं जाते. मग त्यावेळी जो सराव केला असतो तो रस्त्यावरून पळण्याचा केला असतोय आणि मैदानात उतरल्यानंतर करावं लागतं ते मैदानातलं धावपट्टीवर धावावं लागतं. तर आता इथं जे आमचं क्रीडा संकुल आहे राधान तालुक्याचं, ते क्रीडा संकुल अजून अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामध्ये तिथं त्यांची संरक्षित भिंत झाली आहे, तिथं एक हॉल झाला आहे, पण तिथं ट्रॅक एक होणं गरजेचं आहे. आणि तो ट्रॅक झाला तर निश्चितपणाने त्या मुलांची एक चांगली सोय होईल. त्यासाठी आम्हाला भविष्यात त्यासाठी प्रयत्न करायचे. आणि त्याच्याबरोबर इथं त्या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावं त्यासाठी आमचं जे कॉलेजचा परिसर आहे त्याच्यावरती आम्ही असा विचार करतोय की त्यांना वेगवेगळी लेक्चर देता यावीत किंवा तिथं पूर्ण वेळ त्यांना लागणारी जी पुस्तकं आहेत किंवा त्यांना लागणारं जे काही इतर साहित्य आहे त्याची उपलब्धता आता आम्ही काही ज्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांचा अभ्यास करतोय की जेणेकरून त्या धर्तीवर इथं मुलांचे जे कल आहेत त्या पद्धतीचे इथं काही मार्गदर्शक बोलवता येतील काय, त्या पद्धतीने इथं त्यांना मदत करता येईल काय, असा प्रयत्न आमचा सुरू आहे. सध्या त्याच्यावर तुम्ही काम करतोय त्याच्यावरती आम्ही. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.